वक्षजालिंदर चर्पटाश्च अडभंगकानीपमच्छिन्द्राद्या आठ झाले का? चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा व्योमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाची जगद्गुरु द्वारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावताधरा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोपचार करुण तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवती भंडार सकळ जना वाढिले ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज ग्रंथातील मूळ सुरस वैखरी ते वद्विका मागील अध्यायी कथा सुरस दिदली भाकमच्छिंद्रास वरदेवनी वातचक्रास गमन करता पैजारा आणि श्रीरामाची चाली भेटी तेनेही वर ओपमुनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे। असो आता येऊनी मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुर्या पावनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगलादेश चंद्रागिरीस तो पातला गावता करिता भिक्षाटन तो सर्वोपकाळी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात म्हणे याच सदनी पुत्री संजीवनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करुणी दिदली होती निश्चय तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नाम होती जया सर्वोपकाळी दयाळ द्विज भार्या सुकृत होते ती येचे तरी 12 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा येई नवी शेवटी ऐसे वधुनी भस्मची मुठी सरस्वती ते दिदली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तिचा वरदनंदन ऐसे हृदयी मच्छिंद्रनाथ आणून सदना माझी प्रवेशला उभा राहुनी विप्रांगणी ते सरस्वती ऐसी पुकारवाणी तवती ऐकुनी शुभाननी बाहेर आली अति त्वरे येता देखील योगद्रुम मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षान्य झोळी माझी स्वीकारई मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी तव का नाम काय ते ऐकू दे कानी एरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मदसे उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव भ्रताराते ते एरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती ऐसे ऐकुनी खून चित्ती मिळाली तेव्हा नाथांच्या मच्छिंद्र म्हणे माय ऐक दावी कोठे तव बाळक एरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी मच्छिंद्र म्हणे बोलसी का कोठे म्या वर्द भस्माची दिदलीची मुठ भस्मनो हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा तेज पुंज न्यून अनिर्मयेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्मची मुठी ऐकता वाणी खून युक्त झाली नितंबनी परी भस्मची मुठी ते क्रीडा भुवनी सांडिले अन्याय वाटला। आता एक गोरक्षनाथांचा जन्म भस्म घ्यायला आली बघायला आली तेने करुणी झाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मजलागी नेनो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरु रूप हो ऐसा शाप देऊन सांडील जाई अवनी ते आधी मी अल्पबुद्धी पासून घेतल्या आहेत नितंबी निवाणी की कान फाट्याची विपरीत करणी अविद्यार्णवी असती ते नाटक चेटक पुढे पार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पावनी उत्तम बरवट स्तुती करीती ते येची दिनमान पर्यंत पुत्री उत्तम जाता करीती रात्री मग शयनी जे घेऊनी क्षेज पात्री भोग भोगीती दुरात्मे ऐसे पूर्वी श्रुत सखिया मुखी श्रवण केले होते परी तोची बोल समस्त सत्य होऊ पाहतसे तरी आता कपाळ भुटके होणार ते होऊ शके कान फाट्या करुणी चेटके दशा करील की माझी तरी या ते कवन उपाय काही सुचेना करू काय आता हा ओळख धरुणी समय साधुनी आला परतोनी ऐसे रीती मनी जल्पत तरी गात्रे धरतरा कापत अत्यंत भयाचे भरुणी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने यावरी नाथ म्हणे ओ जननी पाहसी काय तू पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर न लावी ओ माते ऐसिया बोलांची होता दाटी मग विचारी हृदयी गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो खरेपणी आहे वर्म मिथ्या मादी होय न शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होत असे तो प्राणी तस्मातची खरी सत्य नीती त्यास साहसे बहु वसती पांचामुखी वधुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे योग ऐसे घडून परी सत्यवाचे करे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू मग चरणी ठेवणी भाळ उभय जोडून करकमळ मुलान मुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशिळा आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मज समुनी मज पासून झाला भस्मगारी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते म्हण भस्माने पुत्र होईल कुठून ऐसे म्हणून सांडिले शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरं नवये निरूपण केले विचित्र तुझ लागी तेने संशय आणून मनी नेनो कैसे घडेल करणी जठरी पेटला कोपवनी तरी आपणाची भोगावा
अपत्याकरिता परमहित परगृही मिरवावे काय यथार्थ म्हणून गौप्य दलिले चित्तांत समस्तीव दलिसे जन्मांत आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धारण घडेल तरी उपकार अनुपकार करू नये उत्तम वृक्षांची करावी लावणी तन घडे न घडे तरी न टाकावा खंडुनी धर्म करावा न मेदनी वारू नये कवनाते आपण स्वतः तीर्थासी जावे न घडे तरी परान वरावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचानुया गौतमी करू जाता चोरी ते वेचू नये वैखरी तस्करा ते मारिता अधिकारी आड द्या ते होऊ नये सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मन क्षीण सुनेपाशी सासू हीन म्हणू नये कदापि कूड कदा तडागमळे बघाईत करता वारू नये कवनाते कोणी कीर्तनासी असतील जात आड येऊ नये त्यासी आपले वैखरी वेचल्यात होऊ पाहे पराचे नाही तरी ते विचारून स्वचित्तांत मौनी काही न बोलावे ऐसे जाणून सरस्वती सत्य बोलली ती होती की महाराज विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळी ऐसिया प्रयुक्ती करून भावी दृष्टी वेचून जेणे जनांचे होय कल्याण तूची अर्थ करावा म्हणून भस्मांचे सांडवण मज दयाळा घडले पूर्ण काय करू देवहीन उपाय तो अपाय झालासे की वाटे चालता चाली धनाची ग्रंथी का पुढे आली परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे ते दैवहीना शेवटी न्याय माते झाले आता क्षमा करावे माऊले अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा परीही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडारे हे हिताहित कदा न जाणती भलतेस पद ठेविती आपण बुडुनी दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांसी स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळ नाहीत उगाची राबे भाडाईत वृषभ जेवी बनीचा उदयापासून सायंकाळ कष्टमित होती तुंबळ एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना या विषय सुखाची मानावी जरी हृदयांतरी तेथे होय शक्ती बाहेरी निर्बळपणी मिरवावे ऐसी जीवासी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय केल्या कर्मांचे रूप भेडाया आचरण काही नसेची शिष्य पाप गुरुनाथ श्री पाप भोगने भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थांची मूळती तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्ख अति मलिन दुष्कर्मांचा भांडारी तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वर्धवंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्या अनोनी या उपरी आणि वर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देह वर रचिला असेल कोठेही तरी आता ठाव सांडिला शोध करून पाहू वैला ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलत असे म्हणे मायो ऐक वचन घडले दैवयोगाने तरी सांडिले भस्मते ठिकाण मम दृष्टी सिधावी का तुझवरी क्षोभ करावा काही परिपदरी काही पडत नाही तरी सांडिला ठाव माझी आई निज दृष्टी दावी का ऐसे बोलता नाथवानी भय पेटले मुळी हुनी प्रांजळ चित्ती शुभाननी मुखचंद्रा उचंबळली म्हणे महाराजा योगद्रुमा सांडीला ठाव दावी ते तुम्हा पुढे चाला उगमा नाच जात असे सवे सवे तवतो किरडता केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समान येथे येऊन सुमधूम नाथांप्रती सांगत असे हे महाराजा तो पोजेठी येणे सांडली भस्मची मुठी ऐसे ऐकून नाथ होठी हाक मारी बालकाते हे हरी नारायण प्रतापवंतरा मित्रवर्या सूर्यसुता जरी असशील या गोवरात निघत्वरित या समयी या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुधाळपणी मज वाटे 12 वर्षेपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाचारी तो स्वच्छंदे तरी आता न लावे उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे बोलता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदेला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष सेमी या ठाया परी गोवर नगाते गुंपित काया भारमोळी विराजला तेने करून शरीर वेष्टन झाले आहे दडपण तरी गौरी ते विचारून बाहेर काढी महाराजा ऐसे एकमुनी बोले उत्तर लवकरी आणून लोहपत्र मही विदारुनी नग गौर बाळ तनू काढिली परी ती तनू लता बालार्क किरणी देसे समता की घनस्मान दोषी विद्युल्लता चमकदावी आगळी की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समय निशीच्या तेवी तनुर्गम मदनाचा जगा माझी मिरविला की दुसरा ईश तो चक्रधर तेजोनी आता मूर्ती सार वीट मानुनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेज पुंज चंद्रका रससम विराजे नखे अग्र आंघोळी घोटी वसुनीळ अपूर्व देखा की इंद्रनीळाची झळके बिका मनगटावरी अलौकिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानुस्थन जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी तटा अति निर्मळ हरी माझ्या सम जाणावी कटीवरती नाभी धाम त्यावरते हृदय अति सुगम परी विद्या धाम ऐसे परी वाटत असे सरळ बहुस्कंदी शोभत परी आजानु बहु दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती
त्या तेही अंगुळ्या सर्ग प्रकाम तयांगी नख उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोरजैसी द्वितीयेची असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ घोटिता भीक दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरोपरी शोभतसे अधर दंत जीवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आणून नो हे धाम निश्चित वेद धनाची विराजे सरळ नासिका शुकाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नवेत ते शशी आदित्य नांदावया पातले बाळ विशाल करम कंबरी भार कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते भाळ विशाल कंबरी भार कुर्तीवळी पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटते 12 वर्षे अलौकिक सर्व गुणी बालक पाहता बालक सरस्वतीने बाळी देख तर्जनी ते लाविले मनात म्हणे ती गोरटी आहा जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी या पोटी येता दैवे उच्छेदिला चित्ती उठोनी परमतळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ मने देख का हो करीसी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल पहा पहा अन्न योग श्वानपराचा बक्षितो भाग परी उलटो निरसना मार्ग श्वानदैवे विराजे तन्याये मूर्तिमंत विभाग नसे हा ऐसा सूत आता शोक करीसी का व्यर्थ तपशाप विभाग मिरविसी तरी जातू येतोनी नाहक घेसील शापवानी माझा कुरूप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका साहेना ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवून तत्वता निज सदना पातली एरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी समामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वरदस्त ठेवूनी मोळी सकळ निवटिली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी बाळी मुख कुरवाळी प्रेमाने मग हस्त धरुणी तत्वता मने तानुल्या उठा ता महीचे गोचर करुणी तीर्था हरिपरायणा सकामाते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवित मच्छिंद्रनाथांचा धरुणी हस्त गमन करता पै झाला चंद्रगिरी स्थान सोडून करती जगन्नाथी गमनी तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेश जठरा माझी दाटला कक्षे माझी घालून जोडी बारे संचरुनी वस्ती मेळी भिक्षा मागुनी ये वेळी क्षुधा माझी हरिकी अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर जोडी कक्षे घेत संचरुनी कनक ग्रामांत भिक्षा मागे घरोघरी भिक्षा मागता ती उद्देशी तो गेला विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरविले विप्र करून या भोजन उपरी मागतासी ते तसे अन्न ते संधीसी गोरक्ष जाऊन अलख आदेश जल्पतसे तव त्या घरची नितंबिनी प्रज्ञा प्रातिक स्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न तिने पाहता गोरक्षनाथ भावित झाली चित्तांत मने धन्य हे बाळ तिथ चांगुलपणी मिरवतसे प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनुचा होतीला ठसा की हरुणीच पळेसे मांदुसा महिलागी उतरला परिहा तापसी योगी वरिष्ठ माते भागतो योगी हा श्रेष्ठ पूर्वींचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवतसे ऐसे जाणून लवड सवडी पात्रीत पदार्थ स्वकरे वाडी अन्न सामुग्री अति तातडी घेऊन आले भिक्षेसी खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शीचा कचर माल विप्राजी सुकुमार परम मृदू भक्षतो चोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास घाऱ्या पुऱ्या पंचमुद्रस श्रद्धा पूर्ण ठेवल्या वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मस्तकाचे द्रोण भरित कोशंबिरी आंबरे यात बहु भात चटनिया कडी सांबरे वडे त्यात सार मटी चंचनीत नाना द्रोण भरुनी घृत मेतकुटादी वाढिले मध्यभागी ठेवणी भात त्यावरी कनक वर्णांत तळी वडे पोखरे दयात घालून वाढिले ऐसिया परी शरीरास घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षापुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने गोरक्ष पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष चित्त मनी त्या नितंबनीच धन्य धन्य माऊले आहा आम्ही कोटीला कोण नो हे इष्ट सोयरे जन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले पात्र पहा घवघवीत हे पात्र नो हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळून का मिरविली नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम की शिवलाखोनी धासळून शाळून का ते मिरविली की प्रीती पाहता तो भात सकळांनाचा प्रभू शोभत पात्र माहिती प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले तरी शाकन हे पृतना मेळ खाजे मंत्री दिसे सबळ मौळी छत्र ते जाळ वरान्न हे मिरविले कैसा भास भासुनी हृदयी पात्र कक्ष धोळीत ठेवी आशीर्वचने तो शिवनी बाई जाता झाला महाराजा चित्त म्हणे उदरांपुरते प्राप्त अन्न झाले माते आता वेचुनी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी कैसा विचार करून चित्ती एवढी वंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतून निगुती काढून ठेवा पुढारा तवती प्रत्यक्ष तप मोळी विकासुनी पाये जोळी तवते अन्न सुंदर परिमळी निज दृष्टी देखिले मग ते घेऊन आपले पासी भोजन करी योगिंद्र तापसी अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता बक्षी आवडीने
मुखा माझी कवन करिता रसनान लावी दंता म्हणे हे तर की होईल आता लवड सवडी लोटी तसे जठर भांडारी भरुने भरते आणि काही इच्छे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामना युक्त वडा प्रिय मिरविला परी पदार्थ पूर्णवनी कामना येथे राहिले म्हणे केवडा आणि असता भोजनी चांगुलपणा मिरवितो ऐसी चित्ती कल्पना आणून पाहता झाला वृक्षवदन तो सच्ची ओळखून बोलता झाला गुरुसी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा आणि वडा असता भोजना तृप्त चित्त मिरवितो ऐसे कुणी गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराजा आत्ताची वडा आणून सहज तुम्हा प्रति देईन मी ऐसे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्रगृही देऊनी येऊनी देख मारी हाक गोरक्षतो म्हणे मायो माय आता अनिक वडा देत होता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्त असता ते पावेना तव ते बोले तम्मिनी आलासी गुरुचे निमित्त करुणी परीस काम सविता स्वेच्छापणी हृदयापात्री हे लावे माते दावनी गुरु भक्ती कामने करू पाहसी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळून आला चित्ती मजलागी जानपा हे रुमने जननी ऐसे कामनी वेदले नाही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया तवती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना म्हणी वेदली म्हणतोसी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे अगाम भक्तीचे प्रसंगे करून तू ते दिदले पहा वाढून पुन्हासी आलासी मागून तरी ते नाही पुकाचे हेरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा मास देची देवणी तू ते घास वडे जाण इच्छितो हेरी म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परिवडे अन्नावरते पाहिजे ती डोळा काढून देई का हेरू म्हणे काय कठीण चक्षु का मनी वेधले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंगुळी अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढिले बुबुळा ते बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पाटी जैसा नरी नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे की मांदार नदी स्वर्ग होनी उत्तरगमन कर्णिकेचे जीवनी तन्याय चक्षुद्वारा होनी लोट लोटला रुधिराचा म्हणावी ती रुद्रनो हे शक्ती दाखवू पातळी गुरु भक्ती विप्रकामना पात्र भरुणी जीवन भागीरथी दाविली काते जाया हेलन भाव की सागराची मिरविली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षणगींची आणि ती असे तसो ऐसे तेने रुधिरा लोट लोटला महिवरा ते पाहुनी चिंता तुरा प्रेमे जाया मिरविली रुधिर वाहता बडबडाट मही लोटला रक्तपाट खंडनानो हे परमचाट भूषण मिरवी लोकांते तरी तो पाहता रुधिरपाठ नो हे धरा देवीचा शुद्ध मळवट भाई चर्चुनी कुंकुम पाठ भूषण मिरवी लोकांते ऐसी ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली चित्ती म्हणे आहा कैसे बोलता झाले विपर्यासे धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरविला आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काढिला जेने नयन परिती व्यापुनी भयसंपन्न म्लानवदन मिरविली मग वडे घेऊनी सात पाच देऊ पातली लगबगे साच पुढे ठेवूनी वदे वाचे ऐकार्थ करी भावार्थ उपरी जोडूनी उभय पाणी विनंती करी म्लानवदनी म्हणे महाराज सहजवानी शब्द माझा उदेला परी उदय होता न लाविता वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परिममान्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरविणे तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगी क्लेश धरून परी ती तुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना की कमळ करी असत समयी घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पावनी मरण परादे कळी ते सुख ओपून राये अन्याय करून तुम्ही संत आहाती उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अन्न तत्पार्थ्यार्थ चक्षु दिदला मी आपुला तरी तू भयभीत न होई सकल स्वकरी माझी विराजे बुबुळ येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ गुरु कृपा करी मजवरी इतकी देऊनी माते दान बुबुळा सहित नेजी अन्न आपुले कार्य संपादन क्षमा वाढवी आमुते ऐसे कुणी गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबळासह वडे अन्ना ते घेऊन या चाललो चक्षुशी आडवणी पदर जावनी उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नमृत्तर इच्छा पूर्ण कराजी परितोकन वाळू मच्छिनाथ सह शिष्यांचे मुख पाहत तव वसन पदर चक्षु वरते घेऊन या मिरविला ते पाहुनी चक्षु वसन म्हणे चक्षु झाकीला केवी वसने येरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धरी येला मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी याते करी श्रुत तरी धिक्कारुनी वडे अन्ना सहित दुःख प्रवाही लोटेल म्हणून पुसता गुरुंनी वचन बोले श्री गुरुते गोप्य धरण सहज स्थिती चक्षु वचन धरिले असे महाराजा एरी म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझी आडोळा एरू म्हणे गुरु स्नेहाला भोजन झाली या दाखविन मी तो असता सहज स्थिती की परी उगलाच नयन के उगती ठणका उडला चक्षु प्रती आला की काय कळेना
तरी ते दावून चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र केळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजा एरू म्हणे बा घडे न ऐसे आधी पाहू दे नव तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरुनिया जरी तू करीसी अनुमान तरी प्रत्यक्ष गोमांस समान मानिन हे अन्य निश्चित मी चक्षु आदि दावी का ऐसे एकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरुकारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका जया घडी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामिन तिनेची प्रथम दिले अन्न मागून गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दावून मी मागितले वडे अन्न तव ती बोलून मज कारण गुरुभक्त मनवीसी तरी तू काढून देई डोळा मग वडे देईन बाळा ऐसे बोलता तर्जिनी बुबुळा खोनिया काढिले तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी ऐसे एकता तपोजिती परमचित्ती तोषला मग चक्षुद्वारा हुन वसन हस्ते काळी मच्छनंदन तो रुधिर प्रवाहाची दारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छिंद्र त्याते बुबळ कोटे सांग माते एरू काढून स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योग द्रुम मंत्र संजीवनी आला ध्वनी नेम सविता तेज बुबळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबळ संचरले चक्षुक पाठ मग पूर्वस्थिती होऊन अचाट तेजा लागी मिरविले मग अंकी घेऊन गोरक्षनाथ सोकरे मुख पुरवाळीत म्हणे धन्य धन्य व्याम बामहित तुची एक सशिष्य मग त्यासी घेऊन अंकावरी सशिष्यास भोजन करी परिधैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देह मिरितसे झाली या सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्रदान बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषला तरी मज पासीचे विद्याधन हृदयी साठवे ठेवून मग अस्त्र विद्या दत्तात्रेय देन सकळ दूते निरूपिन कवित्व विद्या सावळी सवळ शाबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एक मास करुणी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै असो आता निरूपण पुढील अध्यायी दुंडी वंदन मालू सांगेन श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणिया स्वस्तिक श्री भक्ती कथासार सम्मुक्त गोरक्ष काव्य किमॅग्र सदा परिसुत भाविक चतुर नवमाध्याय गोडा कुंडली वरदेव श्री विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।